नमस्कार मित्रांनो, स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे गव्हापासून डिझाईनदार पापड कसं बनवतात, चला पाहूया। मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, चाळून घेतलं पीठ आहे व त्यामध्ये मी 2 चमच मैदा ऍड केलोय। पूर्ण मिक्स करून घेतोय। मित्रांनो, स्वाद गावाकडच्या रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट पासून नक्की सांगा व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्या वाटीने मी 1.5 वाटी पाणी ऍड केलंय। थोडं थोडं पाणी ऍड करून मी हे मिक्स करून घेणार आहे। हे पूर्ण मिक्स झाले आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठाला मी 1.5 वाटी पाणी ऍड केलंय। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलंय व लाल मिर्च, हे कुटलेली लाल मिरची आहे, यामध्ये मी 1 चमचा ऍड केलोय। अशाच नवीन व्हिडिओसाठी स्वाद गावाकडचं या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलोय व असं जाळीदार ज्याला होल आहेत असं मी एक भांडं घेतलेलं आहे। आपण जे गव्हाचं पीठ मिश्रण केलेलं आहे त्याला मी 2 भागामध्ये डिवाइड केलोय। कलर साठी यामध्ये मी एक पिवळा कलर आहे व दुसऱ्यामध्ये मी हिरवा कलर ऍड करणार आहे। आपले 2 कलर ऍड करून झाले आहेत। मी यांना साईडला काढून घेतले। हे मित्रांनो जास्वंदीची पानं आहेत। आपण आजचे पापड या पानासारखे करणार आहोत। या पानाला मी व्यवस्थित धुवून घेतलंय, पुसून घेतलंय व याला पाठीमागच्या साईडला मी तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपले पापड व्यवस्थित बाजूला होतील। नंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने सर्व पानांना तेल लावून घेणार आहे। मित्रांनो, आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी थोडं पीठ घालून हाताच्या साहाय्याने मी पूर्ण पसरवून घेणार आहे।
या अशा पद्धतीने मी सर्व तयार करणार आहे. हे आपले लावून तयार आहे. इथं पाणी आपलं गरम झालेलं आहे. यावरती मी असं भांडं ठेवणार आहे व याला झाकून घेणार आहे. फक्त 30 सेकंदासाठी झाकून घ्यायचं मित्रांनो, जास्त वेळ लावायचं नाही याला. हे आपले 30 सेकंद झाले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले कसं झालेलं आहे. व याला मी फॅन खाली एक 10 ते 15 मिनिट याला बाजूला काढून ठेवणार आहे. हे 10-15 मिनिटानंतर हे असे होतील. वाफ दिल्या दिल्या लगेच त्याला काढायला जाऊ नका मित्रांनो. 10 ते 15 मिनिटांनीच काढा, सहज निघतील. या अशाच पद्धतीने मी दुसरं पण काढून घेणार आहे. हे पाहू शकता किती सहज निघतंय. जेव्हा आपण यामध्ये 2 चमच मैदा ऍड केलोय, यामुळे चिरणार फाटणार काही नाहीये. हे थोडे पापड मी मोठ्या पानाचे पण केलोय, तुम्ही पाहू शकता. फक्त मित्रांनो वाफ देऊन याला 10 ते 15 मिनिट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, जर चिरत नाही न फाटत नाही. खूप सुंदर बनतात अशा पद्धतीने पापड केलं तर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. हे एक दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलं आहे. मी तुम्हाला लगेच तळून दाखवतो. मित्रांनो, हे पापड बनवण्याची नवीन ट्रिक आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.